टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्याला काय बघायचंय ते। मलाही तेल लावायचं खूप कंटाळा येतो, तुम्हालाही येतो का? मग आपण एक असं ॲप्लिकेटर बघणार आहोत। हे काय पेड प्रमोशन वगैरे काही नाही, एक असं ॲप्लिकेटर बघणार आहोत जे मला खूप आवडलेलं आहे आणि तेच मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे। काय आहे ते बघूया आपण। जेव्हा फ्लिपकार्टचा किंवा मेशोचा, ॲमेझॉनचा जेव्हा सेल चालू होता बघा, बिग बिलियन डेज चालू होता, त्यावेळेस मी हे असं ॲप्लिकेटर मागवलेलं होतं। हे तुम्ही बघू शकता, असं एक ॲप्लिकेटर मागवलेलं होतं। मी तुम्हाला ते ओपन करूनही दाखवणार आहे आणि कसं लावायचं तेही दाखवणार आहे, जे मला खूप आवडलेलं आहे। त्याचाच रिव्ह्यू मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे। हे बघा, हे मी यूज केलेलं आहे, याच्यामध्ये ऑइल आहे बघू शकता। असं मी ऑइल भरून ठेवलं आहे। हे मी यूज केलं आणि मला खूप छान असा रिझल्ट आला। मला हाताने लावायचं तेल खूप कंटाळा येतो हाताने लावायचा, त्यासाठी मी हे माझ्यासाठी स्वतःसाठी ॲप्लिकेटर मागवलेलं होतं आणि ते मला खूप आवडलं। त्यामुळे मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ शेअर करत आहे। हे काय पेड प्रमोशन वगैरे काही नाही। चला बघूया आपण हे यूज कसं करायचं। हे किती छोटं दिसतंय, पण हे फ्रेंड्स 250 रुपयाला आहे। 250 रुपयाला हे ॲप्लिकेटर तुम्हाला मिळून जाईल। 250 पासून याची रेंज पुढे चालू होते, म्हणजे जशी क्वालिटी त्याची वाढत जाईल तसं तसं ते प्रोडक्ट महाग होत जातं। मी सुरुवातीला स्वतःसाठी मागवायचं कसं आहे हे बघण्यासाठी मी सगळ्यात कमी प्राईसचं ॲप्लिकेटर हे मागवलेलं होतं, कारण मला विश्वास नव्हता का एवढूशा गोष्टीने आपलं जे मोठं काम आहे ते होणार आहे। कारण हाताने केसांना तेल लावायचा मला खूप कंटाळा येतो, त्यासाठी मी हे माझ्यासाठी मागवलेलं होतं। चला बघूया आपण कसं यूज करायचं। त्याच्यासाठी आपल्याला हे बघा, इथे त्यांनी एक कॅप दिली आहे, म्हणजे जेव्हा आपण ते ॲप्लिकेटर असं ठेवू त्यावेळेस ती जागा तिथं ऑइल साचू नये, त्यामुळे त्यांनी हे असं त्याला कॅप दिलेली आहे, म्हणजे तुम्ही काम झाल्यानंतर पुन्हा याच्यात घालून ठेवू शकता। त्याच्यानंतर हे बघा, इथे वरती असं टोपण दिलेलं आहे, हे असं टोपण दिलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही ऑइल टाकू शकता, मग तुम्ही कोणतंही ऑइल टाकू शकता, गरम, कोमट, तुम्हाला पाहिजे तसं, किंवा तुम्ही जे यूज करता कोकोनट ऑइल किंवा अदर कोणत्या कंपनीचं तुम्ही ऑइल यूज करता ते तुम्ही तिथे टाकू शकता। आता मी जे ऑइल यूज करते ते हे आहे, हे मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि कशा पद्धतीने लावायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओला कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या मी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगत असते त्या व्हिडिओच्या मध्येच असतात, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका। चला तर बघूया आपण याच्यामध्ये ऑइल कसं टाकायचं ते। हे बघा फ्रेंड्स, याच्यामध्ये आता आपल्याला ऑइल टाकायचे। तुम्ही कोणतंही ऑइल वापरा, तुम्ही जे कोणतं स्वतःसाठी ऑइल वापरता ते तुम्ही इथे वापरू शकता। मी हे दाखवते म्हणजे हेच वापरलं पाहिजे असं काही नाही आहे। हे बघा, इथे आपल्याला एक कॅप दिली आहे, ती कॅप काढून टाकायची आहे। बघा, ही कॅप मी काढून टाकली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं ऑइल त्याच्यामध्ये टाकायचं आहे। इथं त्यांनी ml सुद्धा दिलेलं आहे, व्हिडिओत तुम्हाला एवढं बारीक दिसणार नाही बघा। इथे 1 ml, 2 ml, 3 ml असं 6 ml पर्यंत दिलेलं आहे आणि हे पूर्ण काचीचं आहे, खाली पडलं तर फुटू शकतं, त्यामुळं एकदम सावकाश वापरायचं आहे। बघा, इथं आपल्या केसांना किती ऑइल लागतं, आता किती ऑइल लागतं हे तुमच्या केसांवर डिपेंड आहे। जर केस मोठे असतील तर केसांना ऑइलही जास्त लागणार, केस जर लहान असतील तर केसांना तेलही कमी लागणार। हे बघा, आता इथे किती ml घ्यायचं आहे आपल्या केसांवर ते डिपेंड आहे, तेवढं तेल आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। एवढं माझ्या केसांना पुरेसं आहे, मी 3 ml हे घेतलेलं आहे, एवढं माझ्या केसांना पुरेसं आहे, कारण मला खूप ऑइल लावलेलं आवडत नाही। त्याच्यानंतर आपल्याला ही पूर्ण कॅप लावून टाकायची आहे, जेणेकरून ते ऑइल पडणार नाही। हे बघा, ही कॅप अशी लावून टाकायची आहे। त्याच्यानंतर ही खालची जी आहे ती काढून टाकायची आहे आणि आपल्या केसांना यूज करताना इथे हे प्लॅस्टिकचं दिलेलं आहे, हे जेव्हा तुम्ही दाबाल त्याच वेळेस तिथे ऑइल येणार आहे। बघा, आता मी हातावर करून दाखवते, इथे जास्त ऑइल येणार नाही, पण जर मी हे दाबलं तर हे बघा किती छान ऑइल, किती छान ऑइल येते, तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा, असं ऑइल येणार आहे आणि जेव्हा तुम्ही नुसतं असं फिरवताल त्यावेळेस तिथे ऑइल येणार नाही, तिथे फक्त तिथला मसाज होईल, स्काल्पचा मसाज होणार आहे। हे बघा, आता यूज करताना काय करायचं आहे, आपल्याला असं सेक्शन पाडून घ्यायचं आहे,
छोटे 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 सेक्शन करत करत आपल्याला यूज करायचे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या केसांमध्ये हे यूज करायचे. मला तर फार कंटाळा यायचा हाताने तेल लावायचा. मला हे खूप छान असं प्रोडक्ट मिळालेलं आहे, जेणेकरून मी माझ्या स्वतःसाठी का होईना मी हे प्रोडक्ट यूज करणार आहे. हे काय मी ऑलरेडी सांगितले फ्रेंड्स, हे काय पेड प्रमोशन वगैरे काय नाही आहे. हे मला आवडले म्हणून मी तुमच्यासाठी याचा रिव्ह्यू शेअर करते. त्याच्यानंतर आपल्या केसांना सगळीकडे तेल लावून झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्या हाताच्या जे बोट आहेत त्या बोटांनी देखील आपल्याला असा मसाज करायचा आहे. तुम्ही पूर्ण केसांना लावून घ्या फ्रेंड्स, त्याच्यानंतर मसाज करा. इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे, त्यासाठी मी फक्त फ्रंटच्या बाजूला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण केसांना लावून घ्या. त्याच्यानंतर आपल्या हाताचे जे बोटं आहेत त्यांनी आपल्याला थोडं मसाज करायचं आहे. कंटिन्यू मसाज करत राहायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्या केसांमध्ये जर मसाज झाला तर आपल्या केसांमध्ये जे आपण ऑइल लावलेलं आहे ते पूर्णपणे मर्ज होतं, म्हणजे मुरलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सेकंड डेला आपल्याला वॉश करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तेल लावताल त्यावेळेस आदल्या दिवशी तेल लावायचे रात्री झोपताना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते धुवून टाकायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही केसांची काळजी घेत गेलात ना तर केसामध्ये कधीच कोंडा होत नाही, कधी केस गळत नाहीत, कधी केसांना 2 फाटे फुटत नाहीत, केसांची ग्रोथ चांगली होते, केस शायनी होतात, सिल्की होतात. जर तुम्ही तेलच अजिबात कसलंच लावलं नाही तर केस खूप ड्राय होतात. आणि आता आमचे केस ड्राय झालेत, आता याच्यासाठी काय करायचं तर आम्ही मग हेअर स्पाचं सोल्युशन त्यांना सांगतो. पण आपण आपल्या केसांची जर काळजी घेतली तर आपल्याला पुढच्या ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत ते टाळता येऊ शकतात. त्यामुळे आपल्या केसांना आठवड्यातून किमान 2 वेळा तरी आपल्याला तेल लावलं पाहिजे. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जे मी ॲप्लिकेटर दाखवलं आहे ते कसं वाटलं, आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी आत्ता त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तुम्ही तिथे जा, बाय करा. किंवा जर तुम्हाला तिथून नसेल बाय करायचं तर मेशोवर, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर अशा खूप कंपन्या आहेत की तिथे हेअर ऑइल ॲप्लिकेटर मिळतं. त्यामुळे तुम्ही तिथे तुम्ही घेऊ शकता आणि ते यूज करू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत